Today we will see the electron distributions in their shells and electronic configurations. But before that, we will see what are the subatomic particles. म्हणजे ॲटम्सचे पार्टिकल्स कोणते कोणते आहेत. तर ॲटम मग इथे न्यूक्लियस असेल, ओके. आणि मग याच्याभोवती शेल्समध्ये असे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. फर्स्ट सेल, सेकंड सेल्स, ओके. मग हा जो आहे दिस इज अवर न्यूक्लियस, ओके. दिस इज द शेल ऑर्बिट, ओके. शेल किंवा ऑर्बिट म्हटलं जातं त्याला. मग हा जो न्यूक्लियस असते तर ही स्ट्रक्चर ऑफ ॲटम पाहत आहे, ओके. मग याच्यामध्ये प्रॉमिनंटली सेंट्रल पार्टमध्ये न्यूक्लियस असते. हा जो न्यूक्लियस आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पासून बनलेला असते. इट इज मेड अप ऑफ द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स. दॅट इज प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, ओके. आणि मग त्या न्यूक्लियसच्या भोवती शेलमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. This is the structure of the atom, and we have already seen what is atom. The atom तो माहित आहे. मग atom मध्ये न्यूक्लियस असेल, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असेल, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असेल. आणि मग त्याभोवती शेल्स मध्ये काय असेल, शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतील. पण या शेल मध्ये कोणत्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर हे ठरलेलं असते. आणि त्याच्यानुसार त्यांचं मग इथे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन होते. आणि मग असं जे आहे, जे काही इलेक्ट्रॉन्स आहे तुमच्याजवळ त्या ॲटमजवळ, त्या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन अकॉर्डिंग टू द शेल्स, त्या शेलच्या कॅपॅसिटीनुसार जर इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करत असेल तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. तर आपण ह्या शेल्स, तर आपल्याला या लेवलवर फक्त 4 शेल्स आहेत, KL, and these are number from it is 1 2 3 4. मग 1 जर म्हटलं तर K शेल समजायची, 2 म्हटलं तर L, 3 and 4th one is N शेल्स, ओके. म्हणजे पहिली शेल म्हटलं तर K लक्षात आलं पाहिजे, किंवा K म्हटल्याबरोबर पहिली शेल आहे, N म्हटल्याबरोबर चौथी शेल आहे असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग आता इथं K मध्ये किती इलेक्ट्रॉन असेल, L मध्ये किती असेल, M मध्ये किती असेल आणि N मध्ये किती असेल, तर ते त्याचा एक फॉर्म्युला आहे. समजा याला जर आपण N म्हटलं, N इज इक्वल टू 1 2 3 4, ओके. तर मग हा फॉर्म्युला आहे की इट इज 2n स्क्वेअर. फॉर्म्युला काय आहे, 2n स्क्वेअर, ओके. आता n चा नंबर पहिला म्हटल्यावर 2 गुणिला 1 चा स्क्वेअर, ओके. तर 1 चा स्क्वेअर आहे किती, 2 × 1, म्हणजेच मग पहिल्या शेल्समध्ये 2च इलेक्ट्रॉन राहील. मग तुम्ही तो कोणताही एलिमेंट घ्या, ओके. त्याच्याजवळ एकच असेल तिथेच एक असेल, आणि दॅट इज हायड्रोजन, दॅट इज हायड्रोजन. तर त्याच्याजवळ एकच असेल, पहिल्या शेलमध्ये त्याच्याजवळ एक असेल. पण जास्तीत जास्त किती असू शकतात तर 2. त्या एलिमेंटजवळ 15वी इलेक्ट्रॉन असो त्याला काही घेणं नाही. पहिल्या शेलमध्ये किती जाईल, 2, कारण पहिल्याची कॅपॅसिटीज 2, पहिल्याची कॅपॅसिटीज 2. ती 2 कुठून आली, माझ्या मनात नाही किंवा कोणाच्या नाही, ते फॉर्म्युला आली 2n स्क्वेअर. तर आता आपण प्रत्येकाची कॅपॅसिटी बघू. तर पहिला, ओके, n इज इक्वल टू 1. सो आवर फॉर्म्युला इज 2n स्क्वेअर, ओके. सो दॅट इज इक्वल टू 2 × n काय आहे आपल्याजवळ 1, 2 × 1 चा स्क्वेअर, सो इट इज 1 चा स्क्वेअर 1, दॅट्स वाय 2. म्हणून मग k च्या खाली 2 लिहायचं, ओके. k च्या खाली काय लिहायचं, 2. ते कुठून आले, त्या फॉर्म्युल्यावरून. कसे आले, n, k चा काय आहे पहिला नंबर काय, म्हणून मग n च्या जागेवर 1 ठेवला आणि त्याच्यानुसार 2n स्क्वेअरनुसार हे निघाले, ओके. मग आता जर समजा आपण सेकंड नंबर n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 2, ओके. द फॉर्म्युला इज 2n स्क्वेअर. So it is 2 × 2 square. So 2 × 4. Third one is 8.
सो सेकंड वन इज 8 म्हणजे सेकंड शेलची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे 8. 8 इलेक्ट्रॉन इथे बसू शकतात. 8 इलेक्ट्रॉन इथे बसू शकतात. Then third one it is n is equal to 3. So 2n square it is 2 into 3 चा square. Okay, so that is 3 चा square 9 is 18. So third shell, that is m shell's maximum capacity of electron is 18. Okay, then 4. Okay, so it is n is equal to 4. Then it is 2n square, 2 into 4 square, so it is 2 into 60. That is 32. That is 32. So I will write 32 here. आणि म्हणून मग हे आपल्याला माहीत पाहिजे नाही तर मग हा फॉर्म्युला माहीत पाहिजे आणि मग आपण त्याच्यावरून काढू शकलो पाहिजे. तर असं नसलं का 2 8 18 32 बस 2 8 18 32 आणि ABCD मधला कंटिन्युअस नंबर आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवण्याचं काही कठीण नाही. KL MN आणि मग K ला फक्त पहिला नंबर तर मग 2 3 4 आपण नंबर दिले जातात. मॅक्सिमम कॅपॅसिटी विल बी K shells that is 2. Okay, L shells it is 8 and M shells that is 18 and N shells that is 32. हे जेव्हा काय झालं तर मग आपल्याला कोणताही एलिमेंट दिला त्याच्याजवळ एवढे इलेक्ट्रॉन आहे म्हणून सांगितलं तर मग त्याच्यानुसार मग आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करू आणि मग ती जी अरेंजमेंट असेल दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आणि त्याला आपण मग कॉमा करून दाखवतो. ओके, तर ते उदाहरण पण बघून घेऊ. सो इट इज नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, जो इलेक्ट्रॉन पण 7 आहे. मग आता या 7 मधले पहिल्या शेल्स मध्ये आहे दॅट इज 2. ओके, दुसऱ्यामध्ये 8 बसतात तर पण 7 मधले 2 गेल्यावर आपल्याकडे 5च राहते. सो 2,5. This is the electronic configuration of nitrogen. This is the electronic configuration of nitrogen. Then we will see aluminium. Aluminium's atomic number is 13. That means there are 13 protons आणि प्रोटॉनचे एवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. तर मग इथे 13 इलेक्ट्रॉन्स. सो पहिल्या शेल्समध्ये 2, 13 तर 13 मधले आपले 2च गेले म्हणजे 11 राहिले. सो 8 बसू शकतो. 11 मध्ये 8 गेले 3 राहिले. तिथे 18 बसतात तर 3 2, 3. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲल्युमिनियम. ओके, आणि हे कसं केलं काहीच नाही. यांच्याजवळ जे इलेक्ट्रॉन्स किती होते ते माहीत केलं. ओके, मग त्या इलेक्ट्रॉन्सला त्याच्यानुसार आपण डिस्ट्रीब्यूट केलं आणि मग अशी अरेंजमेंटची मिळते. दिस इज अवर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. सो द अरेंजमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन्स अकॉर्डिंग टू देअर शेल्स. Arrangement of the electrons according to their shells and their capacities. त्या शेलच्या कॅपॅसिटीनुसार त्यांची तिथे अरेंजमेंट करणे. सो दिस अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. दिस अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आणि मग हे अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. तर इथे यम शेल्समध्ये 18 आहे आणि यम शेल्समध्ये 32 आहे. तर इथे लॉ ऑफ ऑक्टेट लावले जाते. लॉ ऑफ ऑक्टेट लावल्या जाते. तर लॉ ऑफ ऑक्टेट म्हणजे एम शेल्समध्ये त्या जवळ जर समजा 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असेल, 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असेल एम शेल्समध्ये, फॉर एक्झाम्पल इज पोटॅशियम. इट इज 19. ओके, तर किती काय 2, 8, 8, 1. अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केले जाते. कोणाच्या डोक्यात कन्फ्युजन होईल
आणि म्हणून हा पॉईंट मी कव्हर करत आहे. ॲक्च्युली व्हॅलन्सी जेव्हा सांगितलं तेव्हा व्हॅलन्सीमध्ये पण भाग घेईल. तरी पण बघू तर 19 असल्यामुळे आपण पहिले याच्यात 2 दिले, ओके 8 दिले, 10 गेले. मग इथं 19 मध्ये 10 गेल्यावर 9 राहिले होते. तर आपण इथं तिसऱ्यामध्ये तिसरीची कॅपॅसिटी 18 असून आपण 9 नाही ठेवले. तर रिझन काय आहे तर इथे याची व्हॅलन्सी फाइंड आउट करणं कठीण गेलं असतं आणि म्हणून मग तिथं लॉ ऑफ ऑपरेट लावले जाते की जर समजा तिसऱ्या चौथ्या शेलमध्ये जर 8 इलेक्ट्रॉन बी असतील तर आपण त्याला काय म्हणतो तर लॉ ऑफ ऑपरेटनुसार ती ऑपरेट कम्प्लीट समजल्या जाते. ते लक्षात ठेवा. लॉ ऑफ ऑपरेट मीन्स 8 इलेक्ट्रॉन्स जर तिसऱ्या चौथ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन जरी बसवले त्याची कॅपॅसिटी किती असो. ओके तिसऱ्याची आपण 18 आहे, चौथ्याची 32 आहे, पण तिथे आपण 8 इलेक्ट्रॉन बसवतो. तर का बरं तिथे जर 9 इलेक्ट्रॉन बसवले असते तर त्याची व्हॅलन्सी फाइंड आउट करणं कठीण गेलं असतं. इन ऑर्डर टू फाइंड आउट व्हॅलन्सी आणि मग त्याच्यासाठी आपण तिथे 18 जरी असून तर लॉ ऑफ ऑपरेट लावतो, 8 इलेक्ट्रॉन बसवतो आणि उरलेला जो एक आहे तो शेवटच्या कक्षेत ठेवतो. म्हणजे यामध्ये ठेवला तो मग आपल्याला व्हॅलन्सी प्रॉपरली सांगते. नाही तर व्हॅलन्सी मग प्रॉपरली आली नसती. व्हॅलन्सी पोर्शनमध्ये मग मी हे पुन्हा सांगेल, पण सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा. तर समजलं असेल दॅट इज इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन टू देअर शेल्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन्स ऑफ द एलिमेंट्स असं म्हणता येईल. आणि मग 4 शेल्स आहेत. 4 शेल्समध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी काढली आपण. फॉर्म्युला पण माहिती आहे आणि मग ह्या नायट्रोजन आणि ॲल्युमिनियमचं एक्सप्लेन करून दाखवले की त्याची इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आपण कसं केलं अकॉर्डिंग टू देअर शेल्स. आणि याला पोटॅशियमला पण घेतलं तर ते कशासाठी लॉ ऑफ ऑपरेट समजावण्यासाठी व्हॅलन्सी क्वेश्चनमध्ये मी बाकीचं सांगेल. सो इट इज ऑल ओव्हर फ्रॉम हिअर. आय विल स्टॉप हिअर. गुड बाय.